सध्या उन्हकलतीला आली आहेत, संध्याकाळची वेळ आहे आणि मी पुण्याहून जुन्नरला जाणाऱ्या रस्त्यावरच्या एका ऊसाच्या शेतात उभी आहे. मात्र माझ्या आजूबाजूला हा ऊस तुम्ही बघताय, मात्र इथे एकही शेतकरी, एकही शेतमजूर, एकही कामगार दिसत नाहीये. कारण संध्याकाळ झाली रे झाली की सगळेजण लगबगीनं या ऊसाच्या फळातून घरी परतायची वाट धरतात. कारण एकच आहे, संध्याकाळची वेळ ही सध्या काळ वेळ समजली जाते. संध्याकाळची वेळ ही सध्या बिबट्या येण्याची वेळ समजली जाते. पुण्यापासून थोडं पुढं गेलं की शिरूर, जुन्नर या पट्ट्यात सध्या लोक भीतीच्या सावटाखाली जगतायत. अंधारात चमकणारे डोळे, क्षणात फडशा पाडेल असा जबडा आणि नुसत्या चाहुलीनंही प्राण कंठाशी येईल असा आवाज. संध्याकाळ झाली की कुठूनही अचानक हळी येते, बिबट्या आला. संध्याकाळचं रोज त्याचं जाणं येणं इथून रोज एखाद्या गाडीवाल्याला दिसतोच तो. मग गाडीवाले आता आमचे घर आहे इथं, मग रोज थांबतात. एखादा तरी बिबट्या गेला इथून. अच्छा, कधी दिसला होता बिबट्या तुम्हाला? काल रात्री दिसला. काल रात्रीच दिसला होता. कसं काय, म्हणजे तुम्ही कुठे होता उभा? आम्हाला 4 वाजता भरायला ट्रॅक्टर नाही ऊसाचा, हे भरायला यावं लागते रातचं. अच्छा, पहाटे 4 वाजता. हा, तर मग दिसतंय ते रातचं. इथे सजल प्रदेश आहे, त्याच्यामुळे ऊस हे पीक सर्वात जास्त घेतलं जातं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ऊस तोडीसाठी ऊसतोड कामगार येतात. त्यांची लेकरं बाळं आजूबाजूलाच असतात. त्यांना या सध्याच्या ऊसतोडीच्या हंगामात शाळेत जाता येत नाही. त्याच्यामुळे उघड्यावरचं हे जिणं आहे. उघड्यावर सध्या सकाळची न्याहारी चालू आहे, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणही हे असंच होतं. मात्र सध्या भीती आहे ती म्हणजे बिबट्याची. कधीही बिबट्या ऊसाच्या फडातनं येईल आणि आपल्या एखाद्या लेकराला घेऊन जाईल अशी भीती यांना सतावते. तरी सुद्धा पोट भरण्यासाठी हे 3-4 महिने त्यांना ऊस तोडीसाठी यावंच लागतं. मला सांगा काका, कुठनं आलात तुम्ही आणि साधारण किती महिने आता बाहेर असणार आहात? आम्ही 3 महिना राहतो पिंपणारती. अच्छा, दरवर्षी ऊसतोड करता तुम्ही? करता ना. पण यावर्षी भीती वाटते का बिबट्याची? हा, भीती वाटते ना. इथे बऱ्याचशा घटना घडल्या आहेत. लेकरं बाळं कशी सांभाळता, मग लक्ष ठेवता येतं? काम करतात तर त्याला कोण सांभाळे? काम करतात ते सांभाळ कवर रवणं निघी जात, खेळणं निघी जातं ते. तर आपण बघतोय या निरागस लेकराच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला जर तुमच्या लेकराचा चेहरा आठवत असेल तर आपण संवेदनशील आहोत. कारण महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांचे प्रश्न फक्त एक नाही आहे. बिबट्या हा त्या प्रश्नांमधला, अनेक प्रश्नांमधला एक प्रश्न आहे, एक भाग आहे. भीती ही इतकी प्रचंड आहे तरीसुद्धा पोट उपाशी राहण्याचं भीती, ती भीती ही सर्वात भयंकर आहे. झी 24 तासची टीम याच बिबट्याच्या शोधात निघाली. बिबट्यांच्या हल्ल्यांनी गेले महिनाभर जुन्नर, शिरूरमध्ये धुमाकूळ घातलाय. शहरी भागात नाशिक, कोल्हापूर इथंही बिबट्यानं दर्शन दिलंय. कोवळी मुलं, म्हातारी माणसं यांना बिबट्यानं अक्षरशः कुत्रे कोंबड्यांसारखं फाडून खाल्लाय. वनविभागाकडून शासकीय पातळीवर बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण अर्थातच तो तोकडा आहे. बिबट्याचं भय हे फक्त रात्री नाही तर दिवसा सुद्धा आहे. माझ्या मागे हे ऊसाचं शेत बघताय आणि याच ऊसाच्या शेतातून सकाळी 9:45 वाजता बिबट्यानं झडप घातली आणि शिवन्याचा 5 वर्षाच्या मुलीचा जीव गेला. तिचे आईबाबा सध्या आपल्यासोबत आहेत. मला सांगा की सकाळी 9:45च्या सुमारास घटना घडली. शिवन्या ही तुमची मुलगी 5 ते 5.5 वर्षांची. रात्री बिबट्याच्या भयामुळे लोक बाहेर पडत नाही हे आम्ही बघतोय. मात्र दिवसा सुद्धा हेच भय आहे का? अगदी आत्ता सुद्धा आपण उभे आहोत, कोणत्याही क्षणी बिबट्या दबा धरून बसलेला असेल, तो बाहेर येईल, ही भीती आहे का? भीती आहे ना, कारण शेतात जरी जायचं म्हणलं तर 2 ते 3 माणसं सोबत घेऊनच जावं लागते. आता इतकी भीती आहे. आता ट्रॅक्टर पण चालू होता आणि JCBचं पण काम चालू होतं, तरी पण ते असं नाही का पहिले म्हणायचे आवाज केल्यावरती बिबट्या जवळ येत नाही. आता ते कसं झाले, त्यांच्यात तेवढी ताकद आली का ते सगळ्याला सामोरे जाऊ शकतात. आता बिबट्याचे हल्ले तीव्रतेने व्हायला लागल्यानंतर खरं तर बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे याचा निश्चित आकडा आतापर्यंत ठरवता आलेला नाहीये. मात्र या बिबट्यांना पकडण्याकरता आता पिंजरे लावले जात आहेत आणि या पिंजऱ्यांची संख्या केवळ 5 किलोमीटरच्या परिसरात 35 ते 37 इतकी आहे. सध्या हा पिंजरा तुम्ही बघताय, या पिंजऱ्याच्या सुरुवातीच्या
बाजूला आपल्याला इथे भक्ष्य ठेवलेलं दिसतंय, कोंबडी आहे आणि हा पिंजरा आहे. या पिंजऱ्यामध्ये जर बिबट्या भक्ष्याच्या ओढीनं आला तर तो प्रवेश करेल आणि तातडीने या पिंजऱ्याचं दार हे बंद होईल आणि पिंजऱ्यात बिबट्या अडकून पडेल. याच उसाच्या अशा प्रकारच्या फडातनं बिबटे येतात. अचानकपणे दबा धरून बसलेले बिबटे हे माणसांवर हल्ला करतात. त्याच्यामुळे उसाच्या शेताच्या बाजूलाच असे पिंजरे लावण्यात आलेले आहेत. या पिंजऱ्यांमध्ये जेव्हा बिबटे प्रवेश करतात तेव्हा तातडीने त्यांना पकडलं जातं. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा ते लक्षात येतं तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ते कळवलं जातं. मात्र हे पिंजरे सुद्धा पुरेसे नाही आहेत, कारण पिंजऱ्यांची संख्या शेकडोंच्या संख्येत आहे. मात्र बिबटे हजारोंपेक्षा सुद्धा जास्त असू शकतात. केवळ 5 किलोमीटरच्या परिसरात जेव्हा 35 ते 37 बिबटेसाठीचे पिंजरे लावले जातात तेव्हा 13 बिबटे या पिंजऱ्यामध्ये कैद होतात. मात्र केवळ पिंजरे लावणं पुरेसं आहे का? पिंजरे हे बिबट्यांवरचा कायमचा बंदोबस्ताचा उपाय होऊ शकतं का? तर त्याचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. मात्र तात्पुरती उपाययोजना म्हणून अशा प्रकारचे पिंजरे हे वनविभागाकडनं लावले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बिबट मानव हा संघर्ष सुरूच आहे. ऊस लागवड क्षेत्र विस्तारल्यापासून हा संघर्ष अधिक वाढलाय. याच संघर्षाची गंभीरता समजून घ्यायला झी24 तासची टीम पोहोचली बिबट्यांचा हॉटस्पॉट असलेल्या पिंपरखेडमध्ये. त्या ठिकाणी मी उभी आहे. हा खरं तर हॉटस्पॉट म्हणायला हवा, कारण कोणत्याही क्षणी कुठूनही बिबट्या येईल आणि तो हल्ला करेल अशी भीती इथल्या लोकांमध्ये आहे. सगळ्या पिंजऱ्यांमध्ये एक साधारणतः 5 ते 6 वाजेपर्यंत भक्ष्य टाकून सगळे ॲक्टिव्ह केलेले असतात. त्याच्यानंतर आम्ही 8 सायरन मशीन लावलेले आहेत. अच्छा. हो. आणि सायरन मशीन काय काम करतात? सायरन मशीन एक अर्ध्या तासाला अलर्ट देत असतं. अच्छा, लोकांना अलर्ट देत असतं. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या 2 मशीन लावल्यात, जे की बिबट त्याच्या समोर आला की बिबटची इमेज घेऊन ते लगेच लोकांना अलर्ट देतं. सूर्यानं परतीचा प्रवास सुरू केला की संध्याकाळी अंधारासोबत भीतीचाही अंमल सुरू होतो. गावच्या गावं भीतीपोटी संध्याकाळीच आपले व्यवहार आटपून बंद दाराआड दडून बसतात. पिंपरखेड हे तसं मोठं गाव म्हणायला हवं, कारण 5 ते 6 हजारांची लोकवस्ती आहे. अजूनही गावामध्ये आपल्याला काही दुकानं सुरू असलेली बघायला मिळत आहेत. रोजचे व्यवहार पिंपरखेडचे सुरूच आहे. काकू येऊ का? काय ते तुमच्या गावाकडे बिबट्या आला, आम्ही बघितल्या घटना, बऱ्याचशा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. तुमच्या गावकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलंय. काय परिस्थिती आहे? तुमचे व्यवहार कसे सुरू आहेत रोजचे? संध्याकाळच्या पारी नाही होते व्यवस्थित. अच्छा, संध्याकाळी दुकान बंद करता तुम्ही? लवकर बंद करते. साधारण किती वाजता दुकान बंद करावं लागतं? 9 वाजता करतो, 9 साडेनऊ. अच्छा. आणि आधी जोपर्यंत बिबट्याची दहशत नव्हती तोपर्यंत किती वाजेपर्यंत सुरू असतं? 10-11 वाजेपर्यंत असेच. आम्हाला बाहेर नाही जाऊन देते. बाहेर जाऊ देत नाही? नाही. कधीपासून बंद केलं खेळणं? त्यापासून मग आम्ही त्याला रोडला नेले ना, त्यापासून नाही म्हणलं. तुझ्या मित्राला ओढून नेलं? हा, तो रोहन बॉम्बे होता, तो माझ्या वर्गात होता. तुझ्या वर्गात होता रोहन बॉम्बे? हा. रोज खेळायचा असतो त्याच्याशी? हा. आम्हाला शाळेत पण भीती वाटते, कारण की कधी कधी शाळेत पण येतो. शाळा चालू असताना ना एकदा हायस्कूल शाळेच्या माग आलता वाघ. काय सांगतो? कधी कधी आमच्या शाळेच्या पण माग येतो, म्हणून आम्हाला सकाळचं जायला पण भीती वाटते. काही बिबटे पकडलेत. तुम्हाला असं वाटतं की बिबट्यांची संख्या अजून आहे, इथे वावर आहे, तो रोज जाणवतोय तुम्हाला? नक्कीच आहे. आणि इकडं खूप पाठीमागे, आमच्या इकडं पाठीमागे आहे ना गोठ आहे आमच्या मामांचाच. तिकडे त्या जनावरांमुळे तो येतोयच तिकडे. भीतीचा हा अंमल कमी करून लोकांना हिंमत मिळावी म्हणून रोजच वाघांशी संघर्ष करणाऱ्या चंद्रपूरची कला पथकं सध्या जुन्नरमध्ये जनजागृती करतायत. अधिकारी तत्परच आहेत. आपल्याला वारंवार ते गावागावामध्ये जाऊन सूचना देत असतात. संध्याकाळच्या वेळी जेव्हा गावातल्या पारावरच्या गप्पा रंगतात तेव्हा सुद्धा गप्पांमध्ये भीतीचा आणि बिबट्याचाच विषय असतो. मात्र या गावात आल्यानंतर, पिंपरखेडमध्ये आल्यानंतर मला काहीसं वेगळं चित्र दिसलेलं आहे. इथे वनविभागाकडनं एक छोटासा उपक्रम केला जातोय आणि आपण बघितलं तर वनविभागीय
वन अधिकारी जुन्नर वन विभाग यांच्याकडनं एक पथनाट्य देखील सादर केलं गेलं. खरं तर हे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत. काही कार्यकर्ते हे विशेष चंद्रपूरमधून आलेले आहेत. इकडे ऑलरेडी बिबट्याबद्दल लोकांकडे खूप मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला असं माहीत झालं की या ठिकाणी खूपच हल्ला होतोय. याच्यापेक्षा जास्त हल्ला आमच्याकडे होतो, पण आम्ही कसं ते बघून बघून थोडंसं डोक्याच्या हे झालेलं आहे, मला सराव झालेला आहे कसं बचाव करायचा, काय करायचा, आणि तोच मुद्दा आम्ही इथे सांगण्यासाठी आलो. झी 24 तासची टीम रात्रभर पिंपरखेडमध्ये तळ ठोकून होती. इथं ग्राउंड रिपोर्ट करत असताना तब्बल 5 वेळा आम्हाला आजूबाजूला बिबट्या आल्यानं सावध राहण्याची सूचना मिळाली. 15-20 मिनिट झाले असतील. आता जस्ट माझ्या घरातून दोन बिबटे आहेत, एक नर आणि मादी आणि 3 पिल्ले आहेत. कुठे राहता तुम्ही? सोनवणे वस्ती. सोनवणे वस्ती. हो, जवळच इथून किती लांब आहे? 1 किलोमीटर असेल इकडे. 1 किलोमीटर अंतरावरती 15 ते 20 मिनिटापूर्वी तुम्हाला बिबट्या दिसला. जस्ट हो. हल्ला केला बिबट्याने की दिसलाय फक्त? हल्ला काही नाही केला, पण रोज येतोय. पण नर मादी आहे. नर मादी. 1 ते 5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये इथे नर आणि मादी हे दोन्ही बिबटे दिसलेले आहेत आणि ते सांगण्यासाठी ते इथे आले. फक्त नर आणि पिल्ले म्हणजे मादी आणि पिल्ले आहेत. अच्छा. नर पण आहेत. त्यामुळे संख्या वाढण्याची भीती आहे. 7-8 दिवसांमध्ये एकही बिबट्या पकडला गेला नाही. पिंजरे ऍक्टिव्ह आहेत, पण बिबट्या काही पिंजऱ्यात येत नाही. पिंजऱ्याच्या भोवती फेरी मारतो आणि जातो. इथला जो परिसर आहे हा बिबट्यांच्या का पण म्हणतो अधिवासासाठी, त्यांच्या प्रजननासाठी, त्यांच्या वाढीसाठी हा अनुकूल आहे. कसा अनुकूल आहे? त्याचं कारण असं आहे की ह्या परिसरातलं जे पीक आहे, हे जे 4-5 हे जे पुणे जिल्ह्यातले हे जे तालुके आहेत की ज्या ठिकाणी बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे, तर इथे पाणी असल्यामुळे इथली जे पीक पद्धती जी आहे, तर इथं ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे. आता आमच्या गावापुरता विचार जर केला तर आज इथे 70 ते 80% ऊसाखालचं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे त्याला लपण आहे, म्हणजे ऊसात त्याचा अधिवास तयार झाला. हा. त्याच्यानंतर त्याच्या पिल्लांना कुठल्याही प्रकारचं भय नाही आहे. 100% प्रजनन झालेली पिल्लं इथं चांगल्या पद्धतीनं पोचली जातात. गावकऱ्यांची ही स्थिती तर उघड्या माळरानावरचा संसार करणारे ऊसतोड कामगार आणि मेंढपाळ हे तर बिबट्याशी कधीही 2 हात करावे लागतील अशा तयारीतच असतात. इथलं जगणं किती भीतीदायक आहे ही कल्पना आपण चित्रपटांमध्ये बघतो, कथा कादंबऱ्यांमध्ये वाचतो, तशी नाहीये. ही खरोखरच भीतीदायक संकल्पना आहे हे आपल्याला इथे आल्यावरच जाणवतं. सध्या आपण इथे बघतोय की मेंढपाळ अक्षरशः उघड्यावरती राहतात आणि त्यांना हे पट्टे घातले जात आहेत जे बिबट्यापासून त्यांचं संरक्षण करतील असे हे पट्टे आहेत. वन विभागाचे अधिकारी अशा प्रकारच्या तांड्यांना वारंवार भेटी देतात, त्यांना सूचना करतात, त्यांना सांगतात की कशा प्रकारे बिबट्यांपासून त्यांना सावध राहायचंय. तर या आजी आपल्याकडे, आजी बसू का इथे? तुमचं जगणं हे असं आभाळाखाली आहे अनेक वर्ष. किती वर्ष झाली मेंढ्यांचं पालन करताय? ते लय वर्षी झाले आम्हाला. कधी बिबट्याची भीती वाटली इतक्या वर्षात जी आता वाटते? नाही वाटली, आता वाटायला लागली. तेव्हा काहीच वाटत नव्हतं, पण आताच म्हणजे चांगलीच भीती वाटती. रात्री झोप नाही, येळाचं बी नाही, येळाचंच येतंय. 2 दिवस वैताग आणला मला इकडे त्यांनी. आम्हाला काय या कुत्र्यांचीच राखाणी, नाही तर जगणं अवघड आहे आमचं बी. कवर जागा राहायचं. आजी म्हटल्या बिबट्याचं फार भय आहे. असं कामावर जाताना, मेंढ्या चरायला नेताना दिसला कधी बिबट्या? हा, त्या दिवशी माझ्या मोरून एक बकर उचलून घेऊन गेले. मी त्याच्याकडे चालले होते आणि ऊस होता असा, बकर हाणली बाकीचे, ती मध्ये बसलो होत बारीक एवढं कॉकर होत. आणि हे म्हणलं येईन बरं का बिबट्या, तू जा पलीकडून. मी चालले होते पुढं, तर माया मोरूनच घेऊन पळाला आणि मग मी त्याच्याकडेच बघत येईन, मला काही म्हणता येईन बोलता येईन. आणि मग पळतोय आम्ही मागत, मग त्याने उसात नेलं बारीक कोकरं. कुत्रे गेले माझ्या पुढंच, मी त्याच्या मागं मी गेले, मग कुत्रे कोकरं टाकून पुन्हा माझ्या मागं आलं, पुन्हा कुत्र्या मागं. मग हे आम्ही ते आला तुमच्या मागे? हा, पुन्हा फिरले मागं. मग हे आले, आम्ही 3घं गेलो, आरडलो. मग परत ते कोकरं उचललं पुढं गेला. पण पर्यायच नाही आमच्याकडे दुसरा काय. मग असं रात्रीचं जरी झोपायचं म्हणलं ना तर झोप नाही आहे आम्हाला. मी वाड्यासाठी ना रात्रभर जागावंच लागत. दिवसभर जरी शेतामध्ये गेलं तरी बिबट्यांचा सामनाच करावा लागतो. ह्या कुत्र्याला जसे हे पट्टे लावलेले आहेत, याला वरती अणुकुचीदार खिळे आहेत, ही संकल्पना खरं तर जन्माला आली ती झी 24 तासच्या साक्षीनेच. कारण आमचे जे इथले प्रतिनिधी आहेत हेमंत चापुडे, त्यांनी
हे लक्षात घेतलं की काही लोक आपल्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये अशा पद्धतीचे पट्टे अडकवतायत. हेमंत, झी 24 तासने सर्वात प्रथम ही बातमी लावलेली होती की कुत्र्यांच्या गळ्यामध्ये पट्टे असल्या कारणाने त्या कुत्र्यांचा जीव वाचला होता, बिबट्याने हल्ला केला तरी. काय घडलं होतं तेव्हा आणि हे जे आपल्या वन अधिकाऱ्यांच्या हातात आता जे हे पट्टे आहेत, एका वेगळ्या सिरॅमिक मटेरियलचे हे पट्टे आहेत, हे त्याच्यानंतर त्यांनी तयार केले. कशा पद्धतीने ही संकल्पना जन्माला आली आणि आता या पट्ट्यामुळे किती जणांचे जीव वाचत आहेत? प्रामुख्याने मनुष्य आपण जेव्हा या भागात वार्तांकन करत होतो तेव्हा ग्रामस्थांकडनं प्रामुख्याने असं सांगितलं गेलं की आमच्या समोर आम्ही जेवण करत असताना घरासमोरनं कुत्रा बिबट्याने ओढत नेला. पण जेव्हा बिबट्याने हा कुत्रा ओढत नेला त्यावेळेस त्याच्या पाठीमागच्या बाजूला पकडलं, पण गळ्यामध्ये त्याच्या खिळ्यांचे पट्टे होते, त्यामुळे त्या कुत्र्याचा जीव वाचला. म्हणजे हे कुत्रा आणि बिबट्यांचा जवळपास संघर्ष 15 ते 20 मिनिटं चालला. मग त्या शेतकऱ्याने त्या आरडाओरड करून त्या कुत्र्याचा जीव त्या बिबट्याच्या हल्ल्यातनं वाचवला. मग जेव्हा चर्चा करतो तेव्हा आम्ही त्या शेतकऱ्यांशी बोलत असताना जर कुत्र्याचा जीव वाचू शकतो तर मग शेतकऱ्यांचा वाचू शकतो का? मग तेव्हा त्या लोकांच्या लक्षात आलं की अरे ही कुत्र्याचा जीव वाचू शकतो तर आपला पण जीव वाचू शकतो. मग तेव्हा त्यानंतरनं शेतकऱ्यांनी हे पट्टे कुत्र्यासाठी जे वापरणारे पट्टे ते आपल्या गळ्यात घालण्यास सुरुवात केली. तर एकंदरीत या भागातील शेतकरी असतील, मजूर असतील किंवा मेंढपाळ असतील, यांना शेतात वगैरे काम करताना बसूनच करावं लागतं आणि बिबट्या त्याची उंची आणि त्याच्यापेक्षा खाली काही दिसेल त्याला भक्ष्य समजून त्याच्यावरती अटॅक करतो. अटॅक करताना तो पहिल्यांदा मानेवरती अटॅक करत असतो. जर आपली मान सेफ राहिली तर आपल्या तोंडातून आवाज निघू शकतो. ओरडल्यानंतर सुद्धा तो कमीत कमी त्या माणसाचा जीव वाचू शकतो. त्याच्यामुळे हा बेल्ट वापरणं खूप फायदेशीर ठरेल भविष्यात. तर बेल्ट घालून आता आम्ही सज्ज झालोय. बघूया पुढच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे. चला. एखाद्या हॉरर सिनेमात शोभावा असा सीन आम्ही प्रत्यक्षात अनुभवत होतो. पावला पावलावर मृत्यू तर दबा धरून बसलेला नाही ना, ही भीती होती. काही मिनिटापूर्वीच बिबट्या या पलीकडच्या शेतातून आमच्या समोरून गेलेला आम्ही बघितलेला आहे. मात्र अर्थातच बिबट्या क्षणार्धात पसार झालाय, त्याच्यामुळे आता त्याला शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. वनविभागाची ही टीम आहे, त्यांची गाडी आहे आणि समोर तुम्ही बघताय की ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जातोय. काही AI तंत्रज्ञानाचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला गेलेला आहे. वनविभागाचे अधिकारी आहेत, त्यांची टीम आहे आणि ते बिबट्याचा शोध घेत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून इथे सातत्याने त्यांचं सर्च ऑपरेशन हे सुरू आहे की कुठे बिबट्या लपून बसलाय का. कारण काही क्षणापूर्वीच बिबट्या इथून पसार झालेला होता, इथून जाताना अनेकांनी बघितलेला होता आणि त्यामुळे या ड्रोनच्या माध्यमातून, कॅमेराच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जातोय. खरं तर AI तंत्रज्ञान वापरलं जातंय. बिबट्यासाठी अनेक पिंजरे बांधलेले आहेत, शेकडो पिंजरे आहेत. मात्र अर्थातच हजारोंच्या संख्येने असलेल्या बिबट्यांसाठी हे शेकडो पिंजरे सुद्धा अपुरे आहेत. खरं तर आता माणसांना पिंजऱ्यात राहण्याची वेळ बिबट्याने आणलेली आहे. जिथे आम्हालाही बिबट्यानं दर्शन दिलं तिथंच 15 दिवसांपूर्वी 13 वर्षांच्या रोहनला बिबट्यानं ओढून नेलं होतं. ज्या घरात सध्या आता आपण आहोत हे घर एका सामान्य शेतमजुराचं घर आहे. आज कमवायचं आणि आजच खायचं अशी ही परिस्थिती. या घराचे वासे बघितले तर ते सुद्धा आता मोडकळीला आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या शेतमजुराची ही अवस्था आहे. मात्र याच शेतमजुराचा एक मुलगा, 13 वर्षाचा मुलगा, ज्याचा फोटो माझ्या मागे आहे आणि ज्याच्या नावापुढे आता कैलासवासी लिहिण्यात आलाय. कैलासवासी रोहन विलास बोंबे. या रोहनला अभ्यासात खूप गती होती, अत्यंत धाडसी होता आणि त्याचं स्वप्न होतं की मला हे घर बदलायचं आहे, माझ्या घराचे हे मोडके वासे मला बदलायचे आहेत. मला नोकरी करायची नाही आहे, मला बिझनेस करायचा आहे, मला पैसा कमवायचा आहे, मला माझ्या आईवडिलांना सुखात ठेवायचं आहे. मात्र दुर्दैवाने रोहनला आणि रोहनच्या स्वप्नांना सुद्धा बिबट्यानं अक्षरशः खेचत ओढून नेलं आणि त्या क्षणी रोहनची ती स्वप्न आणि रोहनसुद्धा ह्या आईवडिलांच्या नजरेआड झाला. रोहनची आजी इथे आहे आणि याच आजीसमोर ही सगळी घटना घडली. 10 मिनिटं तर झालं त्यांच्यापासून आल्यावर
जनावरांना खाय नव्हतं घातलं, नुसतं आला घरात डोकावलं, मग पुढं उभा राहिला असा, तर मी इकडे तोंड फिरवलं. पाठीमाग काय झालं समजलंच नाही मला. तो दिसानी म्हणून मी हाक मारायला लागले, तर कुठेच दिसानी काय. मग मी आरडावारडा केला. मग ती वरली माणसं आली पळत, तर मग बाळ त्या माणसांच्या आधी आलं. त्याने पाहिलं पण मला नाही दिसलं पत्रे झाड. पण रोहन इथे दारासमोरच उभा होता. हा, इथे मी दारासामने माया मोर तो होता. आणि या दारापर्यंत बिबट्या आला होता. नाही, उमऱ्यापाशी मी बसले, माया माग माझं बाळ होत. आता या घरात राहताना भीती वाटत नाही का? वाटते मॅडम, जीव असा मुठीत घेऊन जगावं लागतं. भीती म्हणजे आता तुम्ही मगाशी आवाज दिला, पण आमचं काळीज असं सुन्न पडलं. रोहनची हुशारी, त्याचा धाडसीपणा हा होताच. आता काय इच्छा आहे, सरकारकडे काय मागणी आहे तुमची? काय मागणी मॅडम, काय बोलावा, शब्दच नाही माझ्या. मला उलट अशी अपेक्षा होती, माझा रोहन हसता खेळता माझ्या हातात मिळावा. आता पुढच्या मुलाचं भविष्य कसं घडायचं हे मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा आहे. ज्यांचं पोटचं बाळ गेलंय त्यांची ही वेदना कुणीच शब्दात मांडू शकणार नाही, कुणी मांडण्याचा प्रयत्नही करू नये. बिबट मानव हा संघर्ष जोपर्यंत संपूर्ण परिसर बिबटमुक्त होत नाही तोवर कधीही न संपणारा आहे. दररोज हे भीतीचं सावट घेऊन जगणं म्हणजेच दररोज कणाकणानं मरण्यासारखं आहे. त्यामुळे केवळ स्थलांतर, पिंजरे, ड्रोन यांनी बिबट्यांच्या भीतीचा प्रश्न सुटणार नाही. हा आणि असे अनेक प्रश्न निर्माणच होऊ नयेत यावर विचार आणि काम होणं महत्त्वाचं. माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आणि याच बुद्धीच्या जोरावर माणसानं विकासाचे इमलेचे इमले सर केले. विकासाच्या या वाटा चोखाळताना माणसानं निसर्गाची नैसर्गिक वाट मात्र बंद केली, ती आपल्या सोयीनुसार वळवून घेतली. याच निसर्गाच्या वाटेनं आता बिबटे माणसांच्या आयुष्यात प्रवेश करतायत. खरं तर बिबटे माणसाच्या अधिवासात आलेत की माणसं बिबट्याच्या अधिवासात गेली आहे हा प्रश्नच आहे. सध्या माणसांच्या डोक्यावरती बिबट्याच्या भीतीचं सावट आहे. माणसांच्या जगात बिबटे व्हिलन ठरलेत, मात्र बिबट्याच्या नजरेने बघितलं तर बिबट्याच्या नजरेत माणूस हा फक्त आणि फक्त एक भक्ष्य आहे. कॅमेरामन सुमेशसह मनश्री पाठक, पिंपरखेड, शिरूर.